कोरेगावमध्ये बिबट्याचे दर्शन, 1.5 तास ठाण मांडून बसलेल्या बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती। बार्शी तालुक्यातील कोरेगाव येथे शेतकरी विनोद चोरमुले यांच्या शेतात मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। शेताजवळ कुत्री सतत भुंकत असल्याने विनोद चोरमुले यांनी बॅटरीच्या प्रकाशात पाहणी केली असता त्यांच्या समोर बिबट्या उभ्या असल्याचे दिसून आले। ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सुमारे 1.5 तास बिबट्या एकाच ठिकाणी ठाण मांडून बसला होता, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। काही वेळानंतर तो जवळील झाडीच्या दिशेने निघून गेला। या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली, मात्र हे वृत्त प्रकाशित होईपर्यंत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नव्हती। गेल्या काही महिन्यांपासून बार्शी तालुक्यात वाघ किंवा बिबट्याच्या प्रत्यक्ष दर्शनाच्या घटना समोर आलेल्या नव्हत्या। पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना देखील घडल्या नसल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता। मात्र बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये वाघ अद्याप वावरत असल्याची चर्चा सुरू असतानाच कोरेगावच्या शिवारात या बिबट्याच्या दर्शनाने पुन्हा एकदा वन्य प्राण्यांच्या हालचालीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत। या घटनेमुळे कोरेगावसह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। वन्य प्राणी दिसल्यास त्याला चिथावणी न देता तात्काळ माहिती वन विभागाला द्यावी अशा सूचना देखील वन विभागाने केल्या आहेत।